तू कितपत फ्रेंड्स बघितलं होतंस? मी तुमच्या सर्व सबस्क्रायबरना हे सांगू इच्छितो, माझ्यावर राग धरू नका. आजवर मी फ्रेंड्स या सिरियलचा एकही एपिसोड बघितलेला नाही. आणि तर त्याच्यामुळे तुम्ही माफ करा मला सगळ्यांनी मिळून, पण मी ती मालिका बघितलेली. लोक जे रॉस आहे मी वगैरे जे म्हणत राहतात, ते रॉस ही व्यक्ती पुरुष आहे की स्त्री हेही देखील मला माहित नाही. तर त्याच्यामुळे आय नो बट समथिंग मी जेव्हा सत्यशोधक नाटकाच्या वेळेला पहिल्यांदा मी ज्योतिबा फुलेंचं काम केलं, अतुल पेठ्यांबरोबर मी काम करत होतो तेव्हा आम्ही शेतकऱ्याचा असूड वाचलं, ज्योतिबांचं लिखाण वाचलं, जो खंड काढलाय शासनाने तो मी सगळा वाचला होता. साधारणतः 250 वर्षांपूर्वी ते असं म्हणतात, दुसरं लग्न करायचं असतं, त्यांचं दुसरं लग्न लावून द्यायचं घरचे ठरवतात, तेव्हा ते म्हणतात की मूल होत नाही हे फक्त सावित्रीमुळेच, कसं माझ्यामुळे पण मूल न होण्याची शक्यता आहे ना. तेव्हा त्यांच्या काळामध्ये ते विज्ञान नव्हतं, परंतु ती जाणीव त्या माणसाला असते. हा एक भाग आहे. आम्हाला तुझ्याबद्दलची अशी एखादी गंमत सांग ना, किंवा एखादा असा घडलेला विनोद सांग ना, म्हणजे असं तू छान हास, आम्हाला सांग, तुझ्या खळ्या दिसू देत. मी अनेकदा माणसांच्या घरी जाताना विचारतो की येतो कुत्रा आहे का तुमच्या घरी, सांगा. कुत्रा असेल तर मी हे जे काही माझं कंपोजर नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर. मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण सगळेजण ह्या प्रवासात खूप मजा करतोय ह्याची मला कल्पना आहे. दर आठवड्याला तुम्ही सगळे आवर्जून बघता एपिसोड्स, आणि तुमच्या कमेंट्सवरूनही लक्षात येतं तुम्हाला काय काय वाटतंय ते. पण माझी एकच खंत आहे की तुम्ही ना सबस्क्राईब नाही करत. तुम्ही सबस्क्राईब जर केलं तर आम्हाला अजून अजून कॉन्टेंट करायला आणि अजून अजून लोकांना इन्व्हाइट करायला मजा येईल आणि एक पाठबळ मिळेल. सो प्लीज 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 आपलं मुक्काम पोस्ट मनोरंजन हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि आता वळूयात आजच्या आपल्या पाहुण्यांकडे. आज आपल्या समोर आहेत ओमकार गोवर्धन. हॅलो. हाय ओमकार. हाय, हाऊ आर यू? ओमकारची ओळख सांगायची म्हणली तर अ थिंकिंग ऍक्टर असं सांगता येईल. ओके, कारण तो सिरियल्स करतो, फिल्म्स करतो, त्याही व्यतिरिक्त त्याची जी नाटकं चाललेली असतात, आय एम सुपर इम्प्रेस्ड विथ दोज अँड द काइंड ऑफ वर्क दॅट यू आर डुईंग, आणि कुडोज टू यू फॉर दॅट. थँक्यू. सो ओमकार, टेल मी, कसा आहेस, काय चाललंय? मी छान आहे. मी आता मागच्या महिन्याभरामध्ये मी खरं तर भारत भ्रमण केलं असं म्हणायला हरकत नाही. मी नागपुरात गेलो होतो, मी नागपूरचा दौरा केला, त्याच्यानंतर तिथून आलो, मी पुण्यात काही नाटकांचे प्रयोग केले, मग त्याच्यानंतर मी कलकत्त्याला गेलो, तिथे माझ्या नाटकाचा प्रयोग होता. आता मी पुन्हा मुंबईत गेलो, तिथे प्रयोग केला, आता पुण्यात आलोय, तिथे प्रयोग करतो. त्यामुळे मला फार आत्ता मजा येते, कारण का मी वेगवेगळ्या शहरांमध्ये माझ्या नाटकांचे प्रयोग करतो आहे. आणि नाटक करणाऱ्या माणसाला ह्याच्यापेक्षा आणखी काय हवं असतं. सो ट्रू, सो ट्रू. ही भटकंती तू एन्जॉय करतोस, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण मग मला सांग, जेव्हा तू सिरियल करत होतास त्यावेळेला खूप अडकल्यासारखं वाटलं का रे मग? कारण महिन्यातून 20-20 दिवस तुम्ही शूट करता आणि ते एकाच ठिकाणी, आणि 12-12 तासाची शिफ्ट. हाऊ इज दॅट ॲज अपोज टू ही भटकंती आणि नाटक करणं आणि हे सगळं? दोन्हीचे त्याचं आपल्याला मिळणाऱ्या एक्साइटमेंट्स असतात. नाटकाचं आता मी तुला जसं सांगितलं तसं वेगवेगळ्या प्रेक्षकांसमोर आपण नाटक करत असतो आणि त्यांनी फार मजा वाटते. आता म्हणजे कलकत्त्यात आम्ही केलं तेव्हा मराठी कळणारे फार कमी लोक होते. त्या लोकांपर्यंत आपलं नाटक पोहोचवणं आणि ते पोचलेलं बघणं हा फार आनंदाची गोष्ट असते. करेक्ट. सिरियलचं आपल्या सगळ्यांना माहितीये की त्याचं चॅलेंज आणि त्याची एक्साइटमेंट वेगळी आहे. तिथे दररोज वेगळे सीन्स तुम्हाला करायला मिळतात. आणि म्हणजे विशेषतः मी जे पात्र करत होतो, मी जे सीन्स करत होतो, त्याच्यामध्ये आपल्याला ऍक्टरला काय होतं ना, प्रत्येक सीनमध्ये एक चॅलेंज असेल तर आपल्याला करायला मजा येते. बरोबर. मोस्ट ऑफ द टाइम्स ते असं झालं की काही ना काहीतरी त्या सीन्समध्ये चॅलेंजेस होते आणि ते चॅलेंज घेणं यांनी मजा येते खरं तर. मग आणि आपण जेव्हा शूटिंग करतो, तू फिल्म मेकर आहेस, तुला माहिती आहे की आपलं जेव्हा शूट असतं तेव्हा ते शूट असतं. तुम्हाला तुमची एनर्जी लेवल्स, तुम्हाला तुमच्या मेंटल एनर्जी लेवल्स, फिजिकल एनर्जी लेवल्स या मेंटेन करायला लागतात. आणि तो मसल डेव्हलप करणं ह्यानी फार मजा येते. म्हणजे तुम्ही जेव्हा जास्त काळ काम करत असता कॅमेऱ्यासमोर, तेव्हा तो मसल डेव्हलप करणं ह्यानी फार मजा येते. आणि ती मजा मला आई कुठे काय करते फारच जास्त प्रमाणात. दॅट इज सो नाईस. कारण बरेचसे जे कलाकार इथे येतात आणि आमच्याशी बोलतात, ते म्हणतात की नाटक हा तो रियाज आहे आमच्यासाठी.
कारण प्रत्येक प्रयोगागणिक आपण वेगवेगळं एक्सप्लोअर करत असतो ते बरोबर, character, अगदीच right? सो मला हे तू सांग की स्पेशली एक नाटक विच थरली इम्प्रेस्ड मी, आणि आता दगड आणि माती जे आहे ते तर मराठीतलं नाटक आहे, मराठीमध्ये बोलताय तुम्ही त्याच्यात, होय. पण मढीमध्ये देर वर नो डायलॉग्स, येस. राईट? आणि तू आणि सुनील ज्या पद्धतीने ते करत होतात त्याला भाषेचं लिमिटच नव्हतं. म्हणजे जे सिनेमाच्या बाबतीत म्हटलं जातं की भाषेचं हे लिमिट नसतं, तसं मढीच्या बाबतीत होतं. तो मढीचा तो प्रवास जो होता आणि ते जे एक्सपिरियन्स होता तो कसा होता रे? टेल अस अबाउट. अतिशय थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता तो. थ्रिलिंग अशासाठी की अत्यंत चॅलेंजिंग होतं. पहिली गोष्ट म्हणजे ते नाटक 2 माणसांचं आहे, ज्याच्यामध्ये तू जसं म्हणालीस तसं की त्याच्यामध्ये शब्द नाहीत. आता ते शब्द का नाहीत, तर ती 2 पात्र अशी आहेत की ती एकमेकांशी काही बोलूच शकणार नाहीत, अशी ते एकमेकांशी एका सामायिक जागेवरून येऊन बोलू शकतील अशी स्पेसच त्या पात्रांमध्ये नाही. एकमेकांशी अजिबात ओळख नसलेली, एकमेकांची पूर्णपणे 2 वेगळी जगं असलेली ती पात्र आहेत. त्यामुळे ती एकत्र कुठे आली जरी तर ती बोलणार काय एकमेकांशी? कॉमन ग्राउंडच नाही. एक्झॅक्टली. तर तशी ती 2 पात्र आहेत. त्यामुळे ते म्हणजे मुद्दा असा नव्हता कधीच की आपल्याला शब्द नसलेलं नाटक करायचंय. मुद्दा असा होता की ही 2 पात्र कुठे बोलू शकतील, बोलायची जागा असेल तर बोलूयात आपण, पण आम्ही पूर्णपणे नाटकाची तालीम करत असताना अशी जागा देखील सापडत नव्हती की जे आम्हाला नाटकात बोलायचंय ते ही 2 पात्र एकमेकांशी कशी बोलतील. वेगवेगळी जगं असतात. आपण अनेकदा आपल्या जगापेक्षा वेगळ्या माणसांचं जे जग बघतो तेव्हा आपल्याला त्या जगाशी जोडून घेता येत नाही. आपण प्रयत्न करत असतो, त्याबद्दलच ते नाटक आहे. आणि आम्ही साधारणतः 2-2.5 महिने नाटकाची तालीम करत होतो. बोलण्याचं संवाद नसल्यामुळे, शब्द नसल्यामुळे त्याचं वेगळं चॅलेंज होतं. आणि प्लस त्या नाटकातून जे चित्तरंजन गिरींना म्हणायचंय ते त्याचे ते स्क्रिप्ट जे आहे, ती जी कल्पना आहे ती चित्तरंजन गिरींचीच आहे आणि त्यांनी बसवलंही त्यांनीच आहे. तर आपल्या मनातली भीती, आपल्या मनातली इन्सिक्युरिटी, आपल्या मनातली सिक्युरिटीची आस, आपल्याला काहीतरी आपली तडफड होणं, या वेगवेगळ्या भावना आपण कशा दाखवू शकतो, त्याच्यासाठी कशाचं सहाय्य घ्यावं लागतं आपल्याला, आणि हे सगळं रंगमंचावर आपल्याला उभं कसं करायचं आहे, या सगळ्याचा विचार आणि या सगळ्याचं एक्झिक्युशन याची 2.5 महिने आम्ही अत्यंत इंटेन्सली तालीम केली आणि ती अत्यंत फुलफिलिंग होती. फारच छान वाटलं त्याच्यामुळे आणि खूप चॅलेंजिंगही होती ती ऍट द सेम पण टाइम. मग अरे ज्या वेळेला आता तू म्हणालास की 2.5 महिने तुम्ही रिगरस तालीम केली, तर आणि मला कल्पना आहे ह्या तालमी म्हणजे तासन तास आणि दिवस चालतात, 12-12 तास ह्या तालमी चालतात. अशा वेळेला व्यक्ती म्हणून म्हणजे त्या कॅरेक्टरशी एकरूप होत असताना व्यक्ती म्हणून काय ग्रोथ होते रे? म्हणजे मढीच्या बाबतीत बोलूयात की तुझी व्यक्ती म्हणून काय ग्रोथ झाली? मला असं कायम वाटतं की आपली जी व्यक्ती म्हणून ग्रोथ होते, म्हणजे आपण काय आता आपण कोट अनकोट कला क्षेत्रात असल्यामुळे तर ती ग्रोथ अशी आपल्याला पी हळद आणि हो गोरी सारखी नसते. म्हणजे ती तुम्हाला तशी एकास एक मांडून दाखवता येत नाही कुठलीही ग्रोथ. खरंच सांगायचं झालं तर मी माझ्या क्षेत्राबद्दल बोलू शकतो. त्या नाटकामुळे तुमच्या आत काहीतरी नाटक किंवा कुठलीही कला ही तुमच्या आत बदल पेरत असते. ती फक्त सीड बीजरोपण करत असते. ते बीज कधी फुलेल हे तुम्हाला नाही सांगता येत. त्यामुळे असं अचानक असं काहीतरी घडतं आणि आपल्याला लक्षात येतं की ही जी नोशन आहे, ही जी संवेदन आहे, हे मला माझ्या त्या नाटकाने दिलंय. मी अचानक कुठल्या तरी परिस्थितीला वेगळा रिॲक्ट झालो, अचानक काही माणसांशी मी वेगळा वागू लागलो, अचानक पूर्वी मी जसा होतो तसा नाही. परंतु तसंच मढीचं पण आहे. मढीने माझ्या मनात अनेक गोष्टी तयार केल्या आहेत, म्हणजे अनेक भावनांचा पुनर्विचार करायला लावलेला आहे, कारण का त्या माझ्या पात्राची ती डिमांड होती. आणि त्याच्यामुळे माझ्या मनात जे काय म्हणतात त्याला फॅब्रिक तयार झालेलं आहे, तर ते कुठे आणि कसं लोकांना दिसेल किंवा माझं मला दिसेल सांगता येत नाही. त्यांनी मनात काहीतरी तयार झालेलं असतं. म्हणजे त्यामुळे मला असं वाटतं की नाटकामुळे किंवा कलेमुळे होणारा बदल जो असतो ती तुमची रिॲक्शन म्हणण्यापेक्षा ती एक प्रोसेस असते, ती प्रक्रिया असते, ती तो प्रतिसाद दरवेळेला असतोच. ती प्रक्रिया असते, ती हळूहळू कुठेतरी तुम्हाला एकदम 5 वर्षांनी कळतं की मी एक वेगळा माणूस झालोय, कारण का मी या गोष्टी केल्या.
अशा पद्धतीने मी नाटकाकडे बघतो. ऑनगोईंग प्रोसेस ऍब्सोल्युटली आहे. ऍब्सोल्युटली. व्हेरी ट्रू. आणि तू जे म्हणालास की ती बीज पडत असतात आपल्या नकळत आणि ती कधी उमलतील आणि कधी फुलून येतील हे काही सांगता येत नाही. सो तुझ्या लहानपणीची अशी एखादी घटना किंवा असं एखादं हे आठवतं का तुला की जे त्यावेळेला घडून गेलं ते त्यावेळेला तू नोटीसही नाही केलंस आणि नंतरच्या आयुष्यात तुझ्या लक्षात आलं की अरे त्या घटनेत मी हे शिकलो आणि ते मी आता इम्प्लिमेंट करतो? खरं तर अशी एक स्पेसिफिक घटना नाही सांगतायत, पण माझं लहानपण ज्या पद्धतीनं गेलं ती अख्खच्या अख्खच ते लहानपणीचं जे संचित आहे ते कायम माझ्या बरोबर आहे असं मला वाटतं. जसं माझं लहानपण होतं त्या लहानपणाच्या जोरावरच मी या सगळ्या गोष्टी आता करतोय असं मला वाटतं. म्हणजे आपण जसं म्हणतो की कुठल्याही मुलांची जी खरं तर आपली सर्वच आपल्या सगळ्यांची खरं तर मानसिक जी वाढ आहे त्याचा महत्वाचा जो भाग असतो सबकॉन्शियस माइंड आपला काय नेणी ज्याला आपण म्हणतो ती 6व्या वर्षीपर्यंत असते असं फ्रॉइड म्हणतो. तर 6व्या वर्षीपर्यंत आपल्या मनावर जे घडलेलं असतं ते माझ्या मनावर अत्यंत छान गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याच्यानंतरचंही माझं बालपण इतकं चांगलं होतं, खेळकर होतं, उत्साही होतं आणि त्याचीच तर आपण ते पाणी घेऊनच आपण वावरत असतो असं मला वाटतं. खरंय म्हणजे ते आपल्याला शेप करत जातं. ऍब्सोल्युटली. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. सो नाव लेट अस डू समथिंग फन. ओ वाव. ओके. की मी एक शब्द सांगेन ते ऐकल्याबरोबर तुला जे आठवतं पहिलं ते म्हणायचं किंवा सांगायचं. ओके ओके. सो ओमकारचा आयुष्यातला पहिला बेस्ट फ्रेंड. निखिल. ओके. ओमकारला आठवत असलेलं वाचलेलं पहिलं पुस्तक. चंपक. ओके. ते सगळ्यांचंच. राईट. सो चंपक मधलं तुला कॅरेक्टर कोणतं आवडतं? नाही त्याच्यात ते डिंकू व दुष्ट तांत्रिक नावाची एक गोष्ट असायची. म्हणजे ज्या काळात मी चंपक वाचतो आताच्या जनरेशन्स मध्ये काय चंपक मध्ये काय तर मला माहित नाही. त्याच्यात ते एक कॅरेक्टर होतं. त्याच्यानंतर त्यामुळे ती गोष्ट मी खूप वाचायचो. आणि एक ती सशाची गोष्ट यायची कुठली तरी. आता मला त्या सशाचं नाव आठवत नाही. तर ते छान अगदी ग्राफिक नॉव्हेल वुड बी टू मच पण ते छान होतं चंपक खूपच. आपल्या इमॅजिनेशनसाठी अरे मस्त होतं, फारच मस्त होतं. बर, तुझा गो टू सिनेमा की आता मला हसायचं खळखळून मी हा सिनेमा लावून. अंदाज अपना अपना. अरे बेस्ट. उसमें का कौन सा डायलॉग एकदम. अंदाज अपना. काही सिनेमे आपल्याला पाठच असतात. गो टू सिनेमे खरं तर आपलं काय होतं बऱ्याचदा ना आपल्याला ते सिरियस सिनेमे सुद्धा आपले गो टू सिनेमे असतात. ते तुला मला काही प्रमाणात वेगळ्या पद्धतीने रिलॅक्स करतात जेव्हा तुम्हाला ते खरंच आवडतात. म्हणजे आता सत्यासारखा सिनेमा असेल, अंदाज अपना सारखा सिनेमा असेल, अगदी मला इन द मूड फॉर लव्ह सिनेमा खूप आवडतो. म्हणजे दॅट इज वन ऑफ माय गो टू सिनेमा की तो कधी कुठूनही बघितला. इनग्लोरियस बास्टर्ड सारखा सिनेमा असेल त्यातला पहिला सीन तर मला असं वाटतं की तो कुठल्याही ऍक्टरनी सतत बघत राहावा असा तो क्रिस्टॉफ वॉल्ट्सचा आणि ह्याचा जो सीन आहे पहिला अप्रतिम सिनेमा. सो असे अनेक गो टू सिनेमे आहेत. राईट. पण मला तुला हे विचारायचं आहे अंदाज अपना अपना मधला एक असा डायलॉग जो तू हमखास वापरतोस डेली लाईफ मध्ये. असं म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं बऱ्याचदा वापरते, मैं हूं तेजा मार किधर है. नाही तसे खरं सांगायचं तर आम्ही मधल्या काळात सत्या सिनेमामधले डायलॉग आत्ताच एकतर 25 वर्ष झाली सत्याला आणि रिलीज झाला. आम्ही शूटिंगच्या संदर्भात सुद्धा असं म्हणायचो की एक डेट दे मेरे को अभी, एक डेट दे उसके बाद फोन नाही करेगा मैं. असं ते सतत होत राहतं कारण का रेफरन्सिंग पटकन सापडतं ना. मग आपल्याला आपल्या जनरेशनची माणसं पण कळतात कारण का तरुण मुलांचे कल्ट वेगळे आहेत. म्हणजे ते वेगळ्या सिनेमांपासून सुरू होतात जे आपल्याला सिनेमे आवडतात पण आपण त्या कल्ट मध्ये जाऊ शकत नाही. आपले कल्ट सिनेमे वेगळे असतात. कोण आहे आपल्या कल्ट मधलं ते पण असं करतोस तू. असे आपले ग्रुप्स तयार करतो. नाही ग्रुप्स तयार करतो म्हणजे ते होतात की म्हणजे हा संदर्भ कोणाला कळतोय त्याच्यावरच तर ते होणार. बरोबर. बरं आता मला सांग की वेन वी वर ग्रोईंग अप फ्रेंड्स ही जी सिरियल आहे ती सुपर हिट होती. म्हणजे ऑल ऑफ अस नो एव्हरी एपिसोड बाय हार्ट. तू कितपत फ्रेंड्स बघितलं होतंस? मी तुमच्या सर्व सबस्क्रायबरना हे सांगू इच्छितो, माझ्यावर राग धरू नका. आजवर मी फ्रेंड्स या सिरियलचा एकही एपिसोड बघितलेला नाही आणि
हा, तर त्याच्यामुळे तुम्ही माफ करा मला सगळ्यांनी मिळून, पण मी ती मालिका बघितलेली नाही. लोक जे रॉस आहे मी वगैरे जे म्हणत राहतात, ते रॉस ही व्यक्ती पुरुष आहे की स्त्री हेही देखील मला माहित नाही. तर त्याच्यामुळे दिस इज नॉट हा, डन ओमकार. आय नो, बट समथिंग तू आर नॉट नाहीयेस टू बी मग डन. आमच्या जनरेशनचा, जा तू. समथिंग आर नॉट टू बी डन. व्हॉट कॅन यू डू अबाउट इट? पण आय टेल यू, नेटफ्लिक्सवर आहे, तुला जेव्हा वेळ मिळेल हो तेव्हा बघ. राईट, मी नक्की बघेन, कारण का त्याचं सतत क्रॉस रेफरन्सिंग माझ्या आसपास इतकं चालू असतं की हा तो आहे, तो आहे, ती आहे, मग ती फिबी म्हणजे आली कारण वगैरे. माझा प्रश्न हाच होता हा. की तू कोणाबरोबर आयडेंटिफाय करतोस. नाही, मी फ्रेंड्स न बघणाऱ्यांबरोबर आयडेंटिफाय करतो. कारण काही बघितलेलं नाहीये ते. गॉड. ओके फाईन, हे म्हणजे शोले न बघितल्यासारखं झालेलं आहे, पण ठीक आहे. ओके, सो मग तू बिग बँग थिअरी पाहिलंस का? नाही, मी इंग्रजी सिरीज मी खूप बघितलेल्या नाहीये. ओके, मी मग आत्ताच बघितली ती चर्नोबिल, आणि हे आता नेटफ्लिक्सवर 100 Years of Solitude जे आलेलं आहे, म्हणजे तितपतच मी तेवढ्या बघितल्या. तशा या कल्ट सिरीज पैकी मी काही बघितलेलं नाही. ओके फाईन. म्हणजे हा, पुढच्या सांगतही नाही, कारण का नाही तर लोक बघणार नाहीत इंटरव्ह्यू. नाही, डोंट वरी. आम्ही तुला आमच्यामध्ये खेचू, आम्ही तुझा विरोध नाही करणार, तू बघितला नाहीयेस. बरं मला सांग की ठीक आहे, तू सिरीज बघितलेल्या नाही आहेत, कल्ट सिरीज बघितलेल्या नाही आहेत, बट व्हाईल यू वर ग्रोईंग अप, मग तू काय किडे करायचा, म्हणजे किडे इन द सेन्स की व्हॉट डिड यू डू की ज्याच्यामुळे तुला ते यू कुड आयडेंटिफाय विथ युअर पियर्स? आय डोंट नो, मी वाचतो जरा जास्त, आणि त्यामुळे मी पुस्तकांमध्ये मी बऱ्यापैकी माझं वाचन बरं आहे. म्हणजे माझ्या आसपासच्या लोकांपेक्षा, म्हणजे जसं लोक सिरीज बघतात तर त्या प्रमाणात मी सिरीज बघत नाही, पण त्याच्यापेक्षा थोड्या जास्त प्रमाणात मी पुस्तकं वाचली, आणि त्याच्यामुळे माझे कदाचित माझं जे बघण्याचं विजन आहे, म्हणजे कुठलीही फिक्शन तुम्हाला कसं दिसावं हे मी पुस्तकातून जास्त बघितलं. म्हणजे मी तुझं ओरिजिनल आहे उलट. आय डोंट नो, म्हणजे असं म्हणणं अन्यायकारक ठरेल जे लोक सिरीज एवढं सिरियसली बघतात त्यांच्यावर, परंतु माझी जी इमेज, प्रतिमा निर्मिती माझ्या मनात होते ती बऱ्याचदा पुस्तकांमधनं होते, आणि त्यामुळे ओके, मग आतापर्यंतचे तुझे हे फेवरेट टॉप 3 रायटर्स कोण आहेत? खूप आहेत. ऍक्च्युली काय होतं, बऱ्याचदा ना, आपलं फिल्ममेकरचं जसं आपल्याला एखादा फिल्ममेकर पूर्णपणे आवडतो असं नाही, त्याच्या फिल्म्स आवडतात. हो, बरोबर. तशी आपली आवडती पुस्तकं असतात, आणि अख्खा लेखक असं नसतं की वेगवेगळी त्याची पुस्तकं आवडत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी मराठीत सांगायचं तर आता भालचंद्र नेमाड्यांची मला कोसला आवडते, बरोबर, चांगदेव चतुष्टय आवडतं, मेलडी आवडतं, नंतर काय नामदेव ढसाळांचं सगळंच आवडतं, म्हणजे जवळपास कविता फार आवडतात मला. इंग्रजीमध्ये आता हे मार्क्वेजचं लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा नावाचं जे पुस्तक आहे, ते माझ्या मते फारच सर्वोत्तम प्रेमकथा लिहिलेली ती कादंबरी. हे अगदी 100 Years of Solitude असेल, मुराकामी दोस्त, तर ह्या सगळ्या गोष्टी आवडतात. एक पुस्तक असं सांगता येतं माणसांचं, बरोबर, पण अख्खच्या अख्खं मिळूनच आपल्यावर काहीतरी ते होत असतं ना, इम्पॅक्ट करतात ती पुस्तकं आपल्यावर. वेगवेगळे लेखक इम्पॅक्ट करतात, वेगवेगळ्या देशातले. आपल्या मराठी माडगुळकरांसारखा लेखक असेल, व्यंकटेश माडगुळकरांसारखा लेखक असेल, पु ल देशपांडे असतील, असे वेगवेगळे लेखक आपल्यावर, विंदा करंदीकर असतील, वेगवेगळे लेखक, कवी. चिवी जोशी. मला जेव्हा रिलॅक्स करायचं असतं ना, तेव्हा मी त्यांचं ते चऱ्हाट घेते. चिमणरावाचे चऱ्हाट, किंवा आता हे श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे सुदाम्याचे पोहे, ते इतकं सुंदर आहे की म्हणजे तुम्ही कधीही ते वाचू शकता, आणि त्याचे अर्थही आता वेगवेगळ्या काळात वेगवेगळे लागतात ते, आणि ती पण एक लेखकाची कसोटीच असते. अगदी. तर त्याच्यामुळे मस्त वाटतं वाचायला. सही आहे. मग तुझ्यावर परिणाम करून गेलेला कलाकार, ऍक्टर, आय मीन, हा कोण होता पहिला की ज्याच्यामुळे तुला वाटलं की यार हे ऍक्टिंग मध्ये आहे, काहीतरी आपण केलं पाहिजे? म्हणजे मी जेव्हा नाटकात काम करायला सुरुवात केली तेव्हा मला पहिला प्रभाव माझ्यावर खरा टाकला अमिताभ बच्चन यांनीच. म्हणजे त्यांचे सिनेमे बघताना जेव्हा मी ते पुन्हा बघायला लागलो, हे करणं थोडं अवघड आहे, ही इंटेन्सिटी अवघड आहे असं वाटू लागलं, की म्हणजे ती आणण्याकरता आपल्याला काहीतरी करावं लागेल. आणि जसजसं आपण आणखीन बघत जातो तसतसं मग मला असं वाटलं की म्हणजे बलराज साहनी, दिलीप कुमार,
मी नाटक बघितलं नसीरुद्दीन शहाचं, तेव्हा मला असं वाटलं की आपल्याला म्हणजे काय आहे हे सर्व. अगदी मला म्हणजे मी तुला आपण ऑफ द कॅमेरा पण बोललो होतो, मला वास्तुपुरुष मधलं अमरापूरकरांचं काम इतकं आवडलं होतं. म्हणजे मला असं वाटलं की तेव्हा मला असं लक्षात आलं अशा काही कामांमधनं की तुम्हाला जे म्हणायचंय ते तुमच्या फक्त क्राफ्टमध्ये नाही, तुमच्या चेहऱ्यावर येणं पण आवश्यक आहे. डेफिनेटली. जे ते गांधीवादी माणसाची त्यांनी भूमिका केलेली आहे वास्तुपुरुष मधली, ते सगळं तो इझम जो आहे तो त्या माणसाच्या चेहऱ्यावर दिसतो. हे त्यांचं ऍक्टर म्हणून पण कसब आहे आणि त्यांची वैचारिक आपल्या तुला तर माझ्यापेक्षा जास्त ते मला खूप आवडलं. नसीरुद्दीन शाह, ओमपुरी, रॉबर्ट डिनेरो सारखा असेल किंवा आता मी तुला असं म्हटलं क्रिस्टॉफ वॉल्ट्झ, किलियन मर्फी, म्हणजे ही उदाहरणं आपण बघतो तेव्हा आपल्याला वाटतं की ही माणसं काय करतात. आणि ती डॉक्टर लागून सारखं उदाहरण असेल की आपण म्हणतो की ही काय काय करून गेलं आणि यांनी कसं केलं. आणि फक्त यामुळे नाही की त्यांनी काय केलं, ते ऍक्टिंगकडे ज्या पद्धतीनं बघतात ती फार शिकण्यासारखी आहे असं मला वाटतं. नसीरुद्दीन शाह, आपल्याकडची उदाहरणं घ्यायची, दिलीप कुमार, नसीरुद्दीन शाह, डॉक्टर लागू, ते ज्या डिमिस्टिफाईड पद्धतीने ऍक्टिंगकडे बघतात ते फार मला भावतं. आणि ते तितकंच त्याच्यातला शक्य तेवढा त्यातला कृतकपणा काढून टाकून ते त्याच्या मुळाशी जायचा प्रयत्न करतात असं मला वाटतं, जे मी समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो. करेक्ट. मग आता जेव्हा तू हा प्रवास करतोयस आणि तुझ्या समोर एवढे तू आत्ता जी सगळी नावं घेतलीस आणि आजकाल एक्सपोजर तर इतकं आहे की आपल्या समोर म्हणजे इम्पॉस्टर सिंड्रोम झाला नाही तर नवल आहे, इतके आपल्या समोर एक्झाम्पल्स असतात, राईट? सो तुला आता एक ऍक्टर म्हणून जो तुझा प्रवास आहे, व्यक्ती म्हणून जो तुझा प्रवास आहे, त्याच्यात तुला तुझा पुढचा टप्पा काय दिसतोय? मला असं वाटतं की ऍक्टर म्हणून म्हणजे ना वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यांवर आपण ऍक्टिंग करत असताना आपल्या वेगवेगळ्या मागण्या असतात त्याच्याकडनं. म्हणजे आपण जेव्हा एका वयात असतो 17, 18, 20, तेव्हा आपल्याला खूप काहीतरी करायचं असतं, आपण खूप करून दाखवायचं असतं. आपल्याकडे अनुभव नसतो पण आपल्याकडे फ्रेशनेस असतो, आपण जग आपल्या डोळ्यांनी बघत असतो, त्यामुळं आपल्या प्रत्येक कामात तो फ्रेशनेस दिसतो. तर ऑब्व्हियसली तो फ्रेशनेस हा प्रत्येकाचा मग आपल्याला काही अनुभव येतात, त्याच्यामुळे आपण बदलतो. मग आपण कुठल्या तरी वयाच्या टप्प्यावर आपल्याला असं लक्षात येतं ऍक्टरला की आपल्याला क्राफ्टवर काम करायचंय. आपल्याकडे कारण का अनुभवाचा तेवढा साठाच नाहीये जेणेकरून आपण कुठली पात्र करू, आपल्याला क्राफ्टवर काम करायला. कारण का आपल्याला जास्त काळ जर कुठल्याही खेळात टिकायचं असेल, कुठल्याही व्यवसायात टिकायचं असेल, तुम्हाला क्राफ्टवर काम करावं लागतं. म्हणजे तुम्हाला क्रिकेट खेळायचं असेल, तुम्हाला स्ट्रेट ड्राईव्हची प्रॅक्टिस करावी लागते. तुम्हाला फक्त आवडतं याच्यावरचा आपली आवडीची फेज जिथे जाते ऍक्टरची किंवा कलाकाराची, तिथे त्याला क्राफ्टवर काम करावं लागतं. मला काय म्हणायचंय, कसं म्हणायचंय, मला किती काळ टिकायचंय, 3 अंकी नाटक आहे, 2 अंकी नाटक आहे, सिनेमा आहे, पात्र काय आहे, त्या क्राफ्टवर तुम्ही काम करता. त्याच्यानंतर मला असं वाटतं की ते तुम्हाला आवडू लागतं, आवाजावर काम करता, शरीरावर काम करता. त्याच्यानंतर पुन्हा असं लक्षात येतं की ते काम करत असताना तुम्हाला इमोशनवर पण काम करायचंय. नाहीतर काय होतं की बऱ्याचदा तुम्ही क्राफ्टवर काम करता आणि इमोशन निघून जाते, कारण का क्राफ्टची भुरळ खूप असते. बरोबर. की असं केलं की जमतंय मला, पटकन पाणी येतंय मला पाणी काढायला जमतंय डोळ्यातनं, तर मी डोळ्यातनं पाणीच काढतो, मला नाही वाटलं काहीतरी. मग तिथे तुम्ही जर स्वतःला बघत असाल तर तुम्ही लक्षात की नाही असं नाहीये, तुम्हाला ते तुमच्या अंगठ्यापासूनच ती इमोशन चालू होते, जी तुमच्या डोळ्यामध्ये येत असते, ती तुम्हाला पुन्हा एकदा सर्च करावी लागते. आणि त्याच्या पुढचा टप्पा या 3 टप्प्यांच्या मी आता मध्ये आहे, त्याच्या पुढचा टप्पा मला असं वाटतं की जे आपण अनेक चांगल्या नटांचे की ते फक्त असतात, दे आर जस्ट देअर, ते काय करतात आपल्याला कळत नाही. म्हणजे मी आता हा किलियन मर्फीचा हा ओपनहायमर सिनेमा बघितला किंवा आणखीनही काही उदाहरणं आहेत, तर त्याच्यातल्या चांगल्या सीन्समध्ये तो काय करतो हे तर आपल्याला दिसतंच. तो चालताना सुद्धा शास्त्रज्ञ वाटतो, ही गोष्ट मला ग्रेट वाटते. आणि ते अचीव्ह करणं ही फार अवघड गोष्ट आहे. बरोबर. परफॉर्मन्सच्या सीन्समध्ये आपण आपल्या टॅलेंटनुसार ते करत राहू, पण तुम्ही नुसते दिसता तरी तो कसा शास्त्रज्ञ वाटतो, तो काय त्यांनी असं केलंय की तो मला ओपनहायमर वाटतोच, चालतानाच वाटतो. त्याची पाठ दिसली तरी तो मला वाटतं की हा ओपनहायमर आहे. तर ते अचीव्ह करणं की नुसतं असणं, मला वाटतं की या 3 टप्प्यांच्या मध्ये आता मी काम करायचा प्रयत्न करतो. राईट. सो तू जे आता म्हणालास की ओपनहायमर मध्ये तो चालत येतो तेव्हाच असं लक्षात येतं की हा
तो सायंटिस्ट आहे, राईट? सो मला असं नेहमी वाटतं बरं का, की मराठी सिनेमा काय किंवा हिंदी सिनेमा काय, आपला जो मेनली मेन स्ट्रीम एंटरटेनमेंटसाठीचा जो सिनेमा आहे, त्याच्यामध्ये कलाकारांना असे खूप कमी चान्सेस मिळतात टू बी द कॅरेक्टर. सो तुझे असे काही रोल्स आहेत का की ज्याच्यात यू थिंक तुला हा चान्स मिळाला टू ट्राय टू बी द कॅरेक्टर? मला माहितीये तू म्हणालास की यू आर इन द मिडल, इन द प्रोसेस ऑफ रिचिंग, पण तुला असा चान्स मिळाला असं तुला तुझ्या कोणत्या रोल बद्दल वाटतं? मला वाटतं म्हणजे मी गजेंद्र अहिऱ्यांबरोबर निळकंठ मास्तर नावाचा सिनेमा केला होता. त्याच्यामध्ये मला ही संधी मिळाली असं मला वाटतं सिनेमामध्ये. म्हणजे बाकीच्याही सिनेमात होती, पण याच्यामध्ये माझा पूर्ण मुख्य रोल होता. संपूर्ण सिनेमा माझ्या संदर्भातला सिनेमा होता आणि त्याच्यामध्ये ही संधी मला खूप प्रमाणात मिळाली. की तुम्हाला आणि तसं ती एक मुख्य सांगते, पण अनेकदा तुम्ही कॅमेऱ्यासमोर काम करत असताना तुमचा सराव तोच चालू असतो की तसं करावं. म्हणजे तुम्हाला ती संधी मिळण्यापेक्षा तुम्ही ती तुमच्यासाठी ऍक्टरला कधी कधी त्याच्यासाठी पण काही चॅलेंजेस तयार करावी लागतात, इंटरनलीच करावी लागतात की मला हे असं करता आलं तर काय करता येईल. मला आता हे कळलंय, आता मी सुद्धा टेलिव्हिजनमध्ये काम करतोय, तर मी माझं पात्र आहे त्याचा मला अंदाज आला माझ्या दिग्दर्शकाशी बोलून, पहिले काही दिवस शूट करून. आता मग मला त्या सीनमध्ये माझ्या पुरतं चॅलेंज काय असेल. कधी आपण काही टेक्निकल चॅलेंजेस घेतो ना, की मला समजा कॅमेरा दिसत नाहीये आणि मी माझ्या क्यूला बरोबर वळतो, तसं आपण काहीतरी इंटरनल हे पण चॅलेंज घेऊ शकतो की काही नाही मला काही करायचं नाही असं चॅलेंज काय असेल, कारण का मला कॅरेक्टरचा अंदाज आलेला आहे आता. बरोबर. सो अशी चॅलेंजेस तुम्हाला सिनेमात कॅमेऱ्यासमोर बऱ्याच नाटकातही ती चॅलेंजेस मिळतात तुम्हाला. त्याच्यासाठीचा वेगळा बॉडी मसल काय आहे ते तुम्हाला बघायला लागेल असं मला वाटतं. हो बरोबर. आणि मला लेट अस टॉक अबाउट दगडमाती. एक तर आम्हाला या नाटकाबद्दल सांग आणि तू जे म्हणालास कलकत्त्याचा जो तुझा एक्सपिरियन्स होता त्याच्याबद्दल, कारण मला हे फार क्युरियस वाटतं की लोक केरळला जाऊन मराठी नाटक परफॉर्म करतात, कलकत्त्यात जाऊन मराठी नाटक परफॉर्म करतात. सो त्या ऑडियन्स पर्यंत पोहोचवणं, ज्यांना तुमची भाषा कळते त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवूच शकता, पण ज्यांना नाही कळत त्यांच्यापर्यंत ते पोहोचवणं, ती प्रोसेस. सो आय वुड लव्ह टू लिसन टू दॅट, एक तर त्या नाटकाबद्दल आणि ह्या प्रोसेसबद्दल. दगड आणि माती हे दत्ता पाटलांनी लिहिलेलं नाटक आहे आणि सचिन शिंदेंनी ते बसवलंय. नाशिकचा हा सगळा संच आहे. त्याच्यात मी काम करतो, त्याच्यात उमेश जगताप मित्र आपला काम करतो, अश्विनी कासार आहे, नंतर जयश्री जगताप आहे आता. तर ते नाटक एका मुलाचं आहे ज्याला, जो गावात खेड्यात राहणारा मुलगा आहे, बाबुळगा नावाच्या गावात तो राहतो आणि तो एका इंटरव्ह्यूला जातो शिपाई पदाच्या, तर त्याला तिकडे हाकलून दिलं जातं. त्याला म्हणतात की तुझं काय, तू कुठला आहेस, काय आहे, तो गावाचा इतिहास तुला साधा माहित नाही, निघितनं जा. तर त्याला ते फार लागतं. इंटरव्ह्यू तर त्याला नोकरी मिळत नाही हे तर झालंच, पण आपल्या गावाला इतिहास नसल्यामुळे आपल्याला कोणी ओळखत नाही जगात. इतिहास पाहिजे. इतिहास जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत गावाला जगात काही ओळख नाही. आणि मग इतिहास मिळालेल्या काही गावांमध्ये मार्केट पण चालू होतं ना. बरोबर. आता ज्या गावांना इतिहास आहेत त्या गावांमध्ये काही ना काहीतरी मार्केट चालू होतं, व्यवसायाच्या संधी आहेत, रोजगार आहेत. आणि मुळात आत्ताच्या काळामध्ये जी सगळ्यांच्या अस्तित्वाची आणि अभिमानाची आणि अस्मितेची गोष्ट झालेली इतिहास, तर तो इतिहास आपल्याला आहे का, आपल्या गावाला आहे का, असा तो शोधायला सुरुवात करतो. त्याचा बाप त्याला म्हणतोय की तू हे करू नकोस उद्योग, हे इतिहास शोधून आणि इतिहास सापडून आणि इतिहास चिवडून आपल्याला काही मिळणार नाही, कारण का आपला वर्तमानच वेगळा आहे आता, त्याचा इतिहासाशी संबंध नाही. आणि आपण शेतकरी आहोत, शेतकऱ्यांना तर काही इतिहासात स्थानही नाही. कुठल्या शेतकऱ्याचा इतिहासात उल्लेख आहे इथपासनं. त्याच्या बापाचं एक मत आहे, हा आणि याचे मित्र हे मिळून इतिहास गावात शोधायला सुरुवात करतात. मग त्यांना इतिहास सापडतो का, त्या बाबुळगावाचा इतिहास शोधताना त्याचं काय होतं, अशाबद्दलचं हे नाटक आहे. मग त्याचं त्या नानाचं, त्या पात्राचं शेवटी काय होतं, का तो शहरातच येतो. आपल्या शहरात अनेक आता माणसं दिसतात जे आपल्या सगळ्यांचे डिलिव्हरी बॉईज म्हणून काम करतायत. ते कुठल्या गावातून आलेले आहेत, त्यांच्या गावाचा इतिहास आहे का, त्या गावाला इतिहास नसल्याने त्यांचं काय होतं, अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या लेअरनी ते नाटक मांडतं. तर असं हे नाटक आहे. कलकत्त्यात आम्ही प्रयोग केला ते ऑब्व्हियसली खूप चॅलेंजिंग असतं, कारण का विशेषतः शब्दांचं नाटक असतं. जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी जाता जिथे लोकांना शब्दच कळत नाही, शब्द म्हणजे ती भाषा कळत नाही, तर मग त्याचं आम्ही थोडंसं आधी हिंदीमध्ये ब्रीफिंग दिलं लोकांना की काय नाटक आहे साधारणतः. पण एक असतं की मे बी ह्याच्या आधी नॅशनल इंटरनॅशनल फेस्टिवल्सना नाटक केलेलं आहे, लोकांना काहीतरी कनेक्ट होतं. कारण का मला असं काय वाटतं की लोकांना तुमचं कॉन्सन्ट्रेशन बघायला आवडतं स्टेजवर.
तुम्ही कॉन्सन्ट्रेशननी आणि त्याला महत्व देऊन करत असाल तर लोकांना काही ना काहीतरी त्याच्यातनं मिळतं. बरोबर. सो आणि तुम्ही जेव्हा बाहेरच्या प्रांतात जाता तेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन जरा जास्त वाढतं, कारण का तुमच्याकडे काही हातातच काही नसतं, म्हणजे शब्द आलं नसतो. लक्षात. म्हणजे आता समजा आता आमच्या नाटकामध्ये काही कॉमेडी भाग आहेत, पण ते कलकत्त्यामध्ये त्याला तो रिस्पॉन्स येणं शक्य नाही, कारण का ते इतके भाषिक आहेत. त्याला महाराष्ट्रातच आहे. त्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, तुमची इंटेन्सिटी वाढते आणि ती लोकांपर्यंत पोहोचते त्या आधी. त्यामुळे तो फारच फॅसिनेटिंग अनुभव असतो. आणि प्रयोग करणं बाहेरच्या प्रांतामध्ये. आधी सत्यशोधक नावाचं आम्ही नाटक करायचो, त्याचेही वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग केलेत. आधीचंही मी तू नावाचं नाटक करायचो, गारबो, तर ते आम्ही दिल्लीला, कलकत्त्याला, ओरिसाला असे प्रयोग केलेले आहेत आणि त्यांनी खूपच मजा येते तुम्हाला, खूपच मजा येते तुम्हाला. वाव, इट मस्ट हॅव बीन अन एक्सपिरियन्स यार. इट इज अन म्हणजे एक्सपिरियन्स. कधीतरी कलकत्त्यात जाऊन मराठी नाटक हो. बघायला पाहिजे. हो, खरंच बघायला पाहिजे. हो, ते वेगळं होईल. हो, डेफिनेटली. पण मला सांग, कमर्शियल नाटकं करतोयस का सध्या? हो, आता मी वस्त्रहरण नाटकात काम करतोय ना. राईट. वस्त्रहरण मध्ये खूपच मोठी कास्ट होती. तुमचा महाराष्ट्र दौरा झाला का? महाराष्ट्र दौरा नाही, आम्ही सुरुवातीला आता त्याचे 50च प्रयोग करणार होतो. ते फक्त पुण्या मुंबईत केले आम्ही, एक नाशिकला केला. आता आम्ही थोडंसं महाराष्ट्रात करू असं म्हणतोय, पण काय सगळे कलाकार त्याच्यामध्ये, ते आम्ही एक सेलिब्रिटी कास्टमध्ये करतोय. ऑलरेडी आमच्याकडनं जी प्रसाद, आमचा जो निर्माता आहे, त्यांनी कमिटमेंट पहिले या प्रयोगांची घेतली होती. आता आम्हाला एक नीट त्याची मीटिंग करून त्याचं सगळं नीट शेड्युलिंग करायचंय. मग आम्ही प्रयोग करू महाराष्ट्रभरात त्याचे, असं आहे. पण येस, ते नाटक मी आता करतोच आहे, वस्त्रहरण. पण त्या व्यतिरिक्त आता दुसरं आता कमर्शियल नाटक दुसरं मी करत नाही. ह्याच्या आधी मी ऑब्व्हियसली केली आहेत. आता मी वस्त्रहरणच नाटक करतो आहे आणि ही दगड आणि माती ही सगळी नाटकं चालू आहेत. दुसरं आता मी व्यावसायिक नाटक कुठलं करत नाही, कारण का डोक्यात एक फिल्म आहे, त्याचं कधीतरी पुढच्या महिन्यात शूट असेल आणि बघू, म्हणजे माझ्याच डोक्यात 1-2 नाटकं आहेत, ती कधीतरी करायची आहेत, तर बघूयात कसं होतंय. राईट. पण मला एक प्रश्न जो मी सगळ्या तरुण कलाकारांना विचारते, थँक्स, तो असा की रिलेशनशिप्स ज्या व्याख्या ज्या घेऊन आपण लहानाचे मोठे झालो आणि आजचे जे टीनेजर्स किंवा 20ली मुलं मुली आहेत, कारण तुम्ही त्यांच्याबरोबर कामही करता, राईट, तर त्यांच्या याच्या ज्या कन्सेप्ट आहेत, तर तुला काय वाटतं की आर दे बेटर ऑफ दॅन अस? ऑर असं मला नाही वाटत. त्याच आपण जे जगतो आहोत त्या सगळ्याची किंमत आपल्याला द्यावी लागते, असं मला वाटतं. आणि तुम्हाला जसं जगायचंय त्या प्रमाणात त्याची किंमत द्यावी लागते आपल्याला. आणि दरवेळेला किंमत म्हणजे पश्चाताप होतात तुम्हाला असं नाहीये. त्यामुळे माणसं ज्या नातेसंबंधांकडे आता बघतायत, त्या नातेसंबंधांमध्ये त्याची एक व्हॅल्यू आहे, जशी त्याची एक मूल्य आहे तशी त्याची किंमतही आहे, तशी आपली पण आहे. ऑब्व्हियसली आता जास्त खुलेपणा आलेला आहे नात्यांमध्ये. लोक लग्न आणि या गोष्टींविषयी वेगळा विचार करू लागलेली आहेत. ऑब्व्हियसली आपण क्विअर सेन्सिबिलिटीज हे सर्व बघतो आहोत, म्हणजे ऑल द कलर्स ऑफ द रिलेशनशिप्स वी आर, आपण कमीत कमी त्याचा ते आहेत हे एक्नॉलेज करण्यापासून ते त्याचा सन्मान करण्यापर्यंत, सतरंगी सलामपर्यंत आता आपण आलेलो आहोत. ही मला चांगली गोष्ट वाटते, कारण का ते केवळ जेंडर आयडेंटिटीज बद्दल नसून आपल्यासारखी नसणाऱ्या इतर माणसांबद्दलचा आपला आदर काय आहे हे दाखवणार आहे. ही गोष्ट मला खूप चांगली वाटते. आणि हो, नातेसंबंध बदललेले आहेत आणि ते दिसतंच आपल्याला. म्हणजे आपण, आणि खरं सांगायचं तर त्या बदलाची प्रक्रिया आपण फक्त समजून घेऊ शकतो आणि आपल्याला वाटलं तर आपण त्या बदलात सहभागी होऊ शकतो, असं मला वाटतं. आणि ते उघड्या डोळ्यांनी शांतपणे नीट बघावे, समजून घ्यावे आणि लोकांनी आनंदात राहावं असं मला वाटतं. नातेसंबंध कसेही असले तरी, कुठल्याही काळातले त्यांना वाटते, कुठल्याही काळातले ते सांगते, लोकांनी त्या नात्यात असलेल्या दोन्ही लोकांनी आनंदात राहावं असं मला वाटतं. किंवा 3, 4, 5 जे काय पॉलिॲमरस असतील तर आय डोंट नो. या पण मला सांग, मग हे जे ट्रेडिशनल लग्न आणि लग्न संस्था तर आपल्या समाजातली कधी जाईल असं मला वाटत नाही. ती इव्हॉल्व्ह होईल, लाईक यू सेड, पण ती जाईल असं मला वाटत नाही. सो लग्न या संस्थेबद्दल तुझे काय विचार आहेत नेमके? द ट्रेडिशनल लग्न ही संस्था, ज्यांना वाटतं त्यांनी करावं असं मला वाटतं, म्हणजे इतकंच वाटतं मला.
ओके, लेट्स मूव्ह ऑन टू तू जे बलसागर भारत हो बद्दल आपण बोलत होतो. सो कॉलेजच्या विद्यार्थिनींसमोर बलसागर भारत हो हा प्रयोग सादर करताना त्याचा अर्थात आधी अभ्यास केला असेल. हो. तर साने गुरुजींची जी तत्व आणि मूल्य आहेत ती आज 2025 साली आपल्याला रेलेव्हंट आहेत का? 100%. कशी? साने गुरुजी एकतर आपल्याकडे काय झालेलं आहे, बलसागर भारत हो करताना आमचा मुद्दा हा होता की आपल्याकडे लोकांना साने गुरुजी हे श्यामची आई पुरते माहिती आहेत. आणि श्यामची आई हे माझ्या मते मराठीतलं फार चांगलं ग्रेट पुस्तक आहे. पण साने गुरुजींचं काम श्यामची आई पुरतं मर्यादित नाही. ते एक अत्यंत इंटेन्स असे राजकीय कार्यकर्ते होते. तुला तर माहित आहे, यु नो, तुला ती बॅकग्राऊंडही माहिती आहे, तुझ्या घरी त्या पद्धतीचं सगळं वातावरण आहे. तर साने गुरुजींनी देशासाठी ते फार मोठे स्वातंत्र्य सैनिक होते, ते फार मोठे भाषांतरकार होते, त्याच्यानंतर ते मोठे साहित्यिक होते आणि ते अत्यंत इंटेन्स असे सामाजिक कार्यकर्ते होते. तर त्याच्यापैकी आपल्याला श्यामची आईमुळे एकच साने गुरुजींची बाजू दिसते आणि विशेषतः बऱ्याचदा आपल्याकडे साने गुरुजींविषयी जसं बोललं जायला पाहिजे तसं बोललं जात नाही. तर ही त्यांची 125व हे त्यांचं वर्ष आहे. तर आम्हाला त्या निमित्ताने साने गुरुजींना एक मानवंदना सलाम करायचा होता. आणि साने गुरुजी ज्या मूल्यांबद्दल बोलतात, म्हणजे समानतेबद्दल साने गुरुजी बोलतात, साने गुरुजी गरिबी नष्ट करण्याबद्दल बोलतात, त्याच्याकरता ऍक्टिव्ह कृतिशील कार्यक्रमाबद्दल बोलतात, आपल्याला जे सत्याग्रहाबद्दल बोलतात, आपल्याला जे सत्य वाटतं त्यासाठी आपण झगडणं. म्हणजे आमच्या ह्याच्यातला जो प्रसंग आहे जो साने गुरुजींच्या साहित्यावरच हे आहे की म्हणजे पंढरपूरचं मंदिर दलितांकरता खुलवा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केलं. जेव्हा त्यांना महात्मा गांधींनी हे सांगितलं की तुम्ही उपोषण सोडा, तेव्हा देखील साने गुरुजींनी उपोषण सोडलं नाही. ते तेव्हा गांधींना असं म्हणतात की तुम्ही मला जोपर्यंत एखादी गोष्ट पटत नाही तोपर्यंत मी ती सोडली तर मी तुमचीच शिकवणूक आचरणात आणत नाही असं मला वाटतं बापू. तुम्ही हेच म्हणता की आपल्याला जे पटतं ते आपण केलं पाहिजे, मग जगाने आपल्याला वाईट म्हणलं तरी चालेल. अशा पद्धतीचा इंटेन्स कार्यकर्ता, इंटेन्स समाज सुधारक, इंटेन्स स्वातंत्र्य सैनिक. तर त्यांच्या ह्या सर्व पैलूंचा आपल्यालाही परिचय व्हावा आणि लोकांनाही करून द्यावा म्हणून आम्ही साने गुरुजींचं हे वाचन करतो. आणि त्याच्यामुळे हे सगळंच, ही सर्व मूल्य कालबाह्य झाली तर आवडतील, परंतु ती झालेली नाहीत हेही तितकंच खरं आहे. राईट. पण मग इज देअर अ व्हॅल्यू, एक असं मूल्य जे साने गुरुजींचं असेल नसेल त्याच्याशी मला हे नाही, पण एक असं मूल्य जे तू व्यक्ती म्हणून कायम पाळतोस? स्वातंत्र्य, समानता आणि प्रेम. स्वातंत्र्य, समानता आणि प्रेम. ओके, वुड यू लाईक टू इलॅबोरेट? प्रत्येकाला म्हणजे माझ्या परीनं मी यांचा अर्थ असा करतो, प्रत्येकाला त्याला जे काम करायचंय, प्रत्येकीला जे काम करायचं आहे, जसं वागायचं आहे, जसं असायचं आहे, तसं त्याला असण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य त्याला नैसर्गिकरित्याच असतं. ते आपण मान्य केलं पाहिजे. अशा अर्थाने मी स्वातंत्र्याचा हे करतो. अर्थात ते स्वातंत्र्य कधीतरी परस्पर विरोधी पण असू शकतं. बरोबर. तेव्हा त्याच्यामध्ये विरोध आणि मतभेदाची शक्यता देखील मी मान्य करतो, कारण का तो एक स्वातंत्र्याचाच भाग आहे. आणि मग त्याच्यामध्ये दोघांनी एका कॉमन पॉइंटवर येणं हा देखील त्या स्वातंत्र्याचा जबाबदारीने केलेला वापर आहे असं मी समजतो. त्यामुळे प्रत्येकाला स्वतःचा कुठलाही निवड करायचं स्वातंत्र्य मिळावं असलं पाहिजे हे मी मानतो. समानता सर्व स्त्री पुरुषांमध्ये, लहान बाळांमध्ये आणि मोठ्यांमध्ये, वृद्ध माणसांमध्ये आणि लहान मुलांमध्ये, वेगवेगळ्या जाती धर्मांमध्ये, वेगवेगळ्या जेंडर्समध्ये, सगळ्यांना माणसाने माणसाशी माणसासम वागणे असं आपण जे म्हणतो ते मला मूल्य वाटतं. आणि प्रेम ही गोष्ट मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये अनेक आंतरविरोध आहेत या दोन्ही मूल्यांमध्ये आणि त्याच्यामध्ये प्रश्नही निर्माण होऊ शकतात. ते प्रेमाने कदाचित सुटू शकतात असं मला वाटतं. आणि अर्थातच म्हणजे मला जेवढं या सर्व गोष्टींचं अंडरस्टँडिंग आहे
त्याच्यामध्ये मला असं वाटतं की म्हणजे प्रेमासारखी गोष्ट आहे ती आपल्याला अशी काही धरून दाखवता येत नाही. मग त्यामुळे ते प्रत्येकाचं कोणाचं कोणाशी कसं आहे आणि एकमेकांशी कसं आहे ते आपल्याला त्या त्या वेळेला ठरवावं लागेल. पण एकमेकांना कुठल्याही शक्यतो ज्ञात अशा कुठल्या पद्धतीने न दुखावता संवाद साधून एकमेकांबरोबर आपण सगळ्यांनी गोष्टी नीट करणं हे ते मूल्य असू शकतं असं मला वाटतं. बरोबर डेफिनेटली. आणि ह्याच्या जोडीला मी अजून एक ऍड करेन, तो म्हणजे परस्परांबद्दलचा असलेला रिस्पेक्ट, ऍब्सोल्युटली, आदरभाव. ऍब्सोल्युटली. कारण प्रेमाने जरी आपण प्रश्न सोडवू शकलो, पण जर आपण रिस्पेक्टफुली किंवा आदरपूर्वक ते कन्व्हे नाही करू शकलो तर त्याला काही अर्थ नाही असं मला वाटतं. सो दॅट इज आय वुड ऍड टू इट बिकॉज आय युजली बिलीव्ह इन दॅट. मला आता एक सांग की तू आता म्हणालास की एक सिनेमा आहे डोक्यात, तो करायचा आहे, तू दिग्दर्शनात उतरतोय? नाही, मी काही गोष्टी डोक्यात आहेत. माझे काही लेखक मित्र आहेत, त्यांना मी काही गोष्टी सांगितल्या आहेत माझ्या, त्याच्यात त्यांचे इनपुट्स करून ते त्या गोष्टी लिहितील आणि मी त्याच्यात अभिनय करेन. असं दिग्दर्शनाचा विचार नाही. ओके फाईन. नाही तर तू जर उतरत असशील. नाही, मी ट्रान्सलेशन्स करतो, मी लिहितो, थोडंसं हे करतो मी, पण मी दिग्दर्शनात अजून तरी माझ्या डोक्यात दिग्दर्शनाचा विचार. राईट. सो मला सांग, मी परवा तेजस्विनी पंडितशी बोलत होते तर तेव्हा ती म्हणाली की आजचे जे ऍक्टर्स आहेत त्या सगळ्यांकडे एक बॅकअप प्लॅन पाहिजे, स्पेशली मराठी इंडस्ट्रीमधले जे आहेत ते. तर तुला असं वाटतं का की ऍज अन ऍक्टर तुझ्याकडे एक बॅकअप प्लॅन पाहिजे? ऑब्व्हियसली कधी कधी तुम्हाला वाटत राहतं असं, कारण का आपल्याला जगण्याकरता पैसा पण महत्वाचा असतो. किती हवा ज्याचा त्याचा चॉईस आहे. आपल्याला किती पैसे पाहिजेत हे ज्यांनी त्यांनी ठरवावं. कधी कधी मला वाटतं ना असं की आपल्याकडे काहीतरी म्हणजे असं काहीतरी जेणेकरून आपल्याला रिस्पेक्टफुली जगता येईल एवढा आपल्याकडे काहीतरी असायला हवं असं मला वाटतं. त्याच्यासाठी प्रत्येक जण त्याचे मार्ग अवलंबतो. काही जण प्लॅन्स ऍक्च्युअल तयार करतात, काही जण गरजा कमी करून जगतील. हाही एक ऑप्शन आहे. म्हणजे तर त्याच्यामध्ये आधी पण असतो असं मला वाटतं. पण का रे, आज ज्या जगात आपण जगतोय त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने आपली इमेज तयार होत असते, स्पेशली सोशल मीडिया, कारण सोशल मीडियामुळे तुमचं काय चाललंय, तुम्ही काय करताय, प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला कळत असते. सो ह्याच्यामध्ये एक इमेज मेंटेन करत असताना आणि हे करत असताना गरजा कमी करणं इतकं सोपं आहे का? ते प्रत्येकाने ठरवायचं असंच मला वाटतं. मग तुझा काय ऑप्शन आहे? इन्कम बढाव की गरजा कम करू? माझ्या खरं सांगायचं तर माझ्या फार गरजा नाही आहेत. कारण का म्हणजे आता मला जे पाहिजे आहे, मला ज्याच्यामध्ये आनंद मिळतो ते काम करता यावं, इतपत पैसे मला मिळावेत, एवढी माझी मुख्य गरज आहे. आणि ऑब्व्हियसली म्हणजे तुम्हाला रिस्पेक्टफुली जगायचं असतं. आपण अशा व्यवसायामध्ये आहोत की ज्याच्यामध्ये बाकी कुठलेही तुम्हाला प्रॉव्हिडंट फंड नाही किंवा अशा पद्धतीचं काही नसल्यामुळं तुम्हाला एक वयाचा विचार असतो. तेवढं नीट करून घ्यावं, पण आपल्याला पाहिजे ते काम करता यावं ही मुख्य गरज आहे. त्याच्यासाठी काही गरजा कमी करायला माझी हरकत नाही आहे. राईट. सो बेसिकली आय थिंक ओमकार जे आपल्याला सांगतोय ते हे की तुम्ही यू कॅन कन्फर्म टू एनी आयडेंटिटी पण आणि एनी रिलेशनशिप, पण ऍट द एंड ऑफ इट तुम्ही आनंदी असलं पाहिजे. आणि दुसरं आणि खूप महत्वाचं जे त्यांनी आता सांगितलं की पैसे कमवा, कमी कमवा, गरजा कमी करा, जे काही करा, पण तुमच्या मनाला जे वाटतं ना ते काम तुम्ही करत राहिलं पाहिजे. आणि आय थिंक दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टेक अवे, ओमकार. सो तू आता बोलता बोलता म्हणालास की तू ट्रान्सलेशन्स करतोस. तू काय ट्रान्सलेट करतोस? एकतर म्हणजे ट्रान्सलेशन्स ही तुला नवीन नाहीत, कारण का अमरापूरकरांनी स्टॅनिस्लावस्कीचे 6 लेसन्स ट्रान्सलेट केलेत. ते माझ्या समोर एक उदाहरण होतं. बाय द वे माझ्या आईनी जवळजवळ 25 पुस्तकं ट्रान्सलेट. ग्रेट. मराठी टू सॉरी इंग्लिश टू मराठी. म्हणजे आता जे गिरीश कुलकर्णींचं अप अगेन्स्ट डार्कनेस आलं, स्नेहालयाच्या गिरीश कुलकर्णींचं, त्याचं मराठी पण आईनीच केलं. अच्छा, बरोबर. ग्रेट. सो तू जे ट्रान्सलेशन बद्दल आता म्हणालास तर तू काय करतोस ट्रान्सलेट? मी कॉन्स्टंटीन स्टॅनिस्लावस्की हा जो अभिनयामधला एक
मोठा अत्यंत अभिनयाची मांडणी करणाऱ्यांपैकी हा ज्याला भीष्माचार्यच म्हणू शकतो आपण असा माणूस आहे. त्यांचं मी आर्ट ऑफ द स्टेज नावाचं पुस्तक भाषांतरित केलंय. मी उत्पल दत्तांची काही लेक्चर्स भाषांतरित केलीत. मी काही नाटकं भाषांतरित केली आहेत. मी काही भाषणं महत्वाची नोबेल भाषणं भाषांतरित केलेली आहेत. अशा गोष्टी मी केल्या आहेत. एकतर काय आहे, म्हणजे मला असं वाटत होतं की जेव्हा मी पुस्तक केलं तर मी अभिनयाचा विद्यार्थी असल्यामुळे मी अभिनय करत असल्यामुळे मला असं वाटलं की ते पुस्तक मलाच जास्त समजेल. मी जेवढं जास्त काळ वाचेन तेवढा. आणि काय होतं की बऱ्याचदा तेव्हा मी इंग्रजी पण फार वाचायचो नाही. तर असं व्हायचं की कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. मुद्दा जरी पटला तरी कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. तुम्हाला तुमच्या भाषेत ते आलं तर जास्त छान वाटेल. आणि म्हणून मी करायला सुरुवात केली आणि मला असं वाटलं की मला हे आवडतंय करायला. आणि तर तसं ते करावं असं मला वाटलं. आणि थोडा मोठा एक उद्देश आहे की आपल्या भाषेत आपल्याला आपली भाषा आवडत असेल तर आपण एक तरी काम परक्या भाषेतला आपल्या भाषेमध्ये आपण केलं पाहिजे. नक्कीच असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे तू आता स्टॅनिस्लावस्की म्हणालास तर बाबांनी त्यांचं 6 लेसन्स केलेलं आहे. तर त्याची पण हिस्ट्री अशीच आहे की बाबा इश्क नावाची फिल्म करत होते. राईट. त्यावेळेला आमिर खाननी त्यांना ते फर्स्ट 6 लेसन्स ऑफ ऍक्टिंग तो वाचत होता आणि त्यांनी ते बाबांना दिलं. आणि बाबांना असं झालं की अरे हे इंग्लिश मध्ये आणि हे इतकं व्यवस्थित सांगणारं हे आहे. आणि मग हे जर कारण ते एकांकिका आणि ह्याच्यातून आले नगर सारख्या ठिकाणी जिथे काहीच एक्सपोजर नव्हतं. सो ते जर आता जे माझे मराठी महाराष्ट्रातली पोरं आहेत त्यांना जर हे वाचायला मिळालं तर त्यांना किती फायदा होईल. राईट. सो आशयाने त्यांनी ते ट्रान्सलेट केलं. सो आय एम सो ग्लॅड की तू उत्पल दत्तांचे काही हे करतोयस आणि स्टॅनिस्लावस्कीच तू अजून एक पुस्तक करतोयस. सो प्लीज हे करत राहा कारण जगभरातले अनुभव आपल्याला घेता येतात. कारण आता माझ्या आईनी सुद्धा जवळजवळ एक 8-10 देशांमधले पुस्तकं मराठीमध्ये फॅसिनेटिंग गोष्ट आहे ती असं मला वाटतं. आणि खूपच ते म्हणजे आता आपण साने गुरुजींबद्दल बोललो म्हणून पण साने गुरुजींनी हे लिहून ठेवलेलं आहे की जर मी सत्याग्रही किंवा ह्याच्यात उतरलो नसतो तर मी जगभरातली पुस्तकं मराठीमध्ये ट्रान्सलेट केली. सत्याग्रहामध्ये उतरून देखील त्यांनी जगभरातली अनेक पुस्तकं ट्रान्सलेट केलेली आहेत. म्हणजे त्या माणसाचं काम तर फारच मोठं आहे ट्रान्सलेशन मध्ये. म्हणजे संख्यावाईज ते इतकं जास्त आहे की या माणसाला करायला वेळ कधी मिळाला हे आपल्याला कळत नाही. आणि इतकं तर त्यामुळे मला फार फॅसिनेटिंग वाटतं ट्रान्सलेशन भाषांतर करणं. हे आपल्यालाच खूप काही काही शिकवतं असं मला वाटतं. आपण आता लेट्स टॉक अबाउट आपण साने गुरुजींबद्दल बोललो. मला ना तुझं नातं ज्योतिबांशी काय आहे. म्हणजे ज्योतिबांचं तू 2 वेळेला त्यांचं कॅरेक्टर प्ले केलेलं आहेस. सो अगेन एक खूप मोठं व्यक्तिमत्व ज्यांनी खूप केलं आपल्या समाजासाठी. म्हणजे आज महाराष्ट्र जिथे आहे त्याच्यामध्ये त्यांचं योगदान खूप मोठं आहे. सो त्यांच्याशी असलेलं तुझं नातं काय आहे आणि तुला काय पेरलं गेलं तुझ्यामध्ये. ज्योतिबा फुल्यांविषयी म्हणजे मी नाटक करायच्या आधीपासूनच मला ज्योतिबांविषयी माहित होतं आणि मला तो फार ग्रेट माणूस वाटतो. म्हणजे मला तो फारच ग्रेट माणूस वाटतो. त्यावेळेला त्यांनी जो विचार आणि जी कृती केली त्या दोन्ही बाजूंनी मला ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंचं काम ग्रेट थोर वाटतं. आणि आम्ही जेव्हा सत्यशोधक नाटकाच्या वेळेला पहिल्यांदा मी ज्योतिबा फुल्यांचं काम केलं, अतुल पेठ्यांबरोबर मी काम करत होतो तेव्हा आम्ही शेतकऱ्याचा असूड वाचलं, ज्योतिबांचं लिखाण वाचलं, जो खंड काढलाय शासनाने तो मी सगळा वाचला होता. ज्योतिबांचं म्हणणं पूर्णपणे कळावं ह्यासाठी. आणि मग त्यांचं काम आणि त्या कामामागचा विचार म्हणजे साधारणतः 250 वर्षांपूर्वी ते असं म्हणतात दुसरं लग्न करायचं असतं, त्यांचं दुसरं लग्न लावून द्यायचं घरचे ठरवतात, तेव्हा ते म्हणतात की मूल होत नाही हे फक्त सावित्रीमुळेच कसं, माझ्यामुळे पण मूल न होण्याची शक्यता आहे ना. तेव्हा त्यांच्या काळामध्ये ते विज्ञान नव्हतं परंतु ती जाणीव त्या माणसाला असते. हा एक भाग आहे. बाकी ज्या पद्धतीने त्यांनी ज्या काम केलं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे तर त्यामुळे ते अत्यंत फॅसिनेटिंग ते व्यक्तिमत्व आहे. आता आम्ही पाहिलेले फुले नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये त्यांचं जे वर्णन आहे, त्यांनी ज्योतिबांनी काय काय कामं केली, कशी केली, ते फारच कमाल आहे. आणि त्यामुळे मग मी जेव्हा
सत्यशोधक मध्ये काम केलं. गोपू देशपांडेंनी लिहिलेलं ते नाटक आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये ज्योतिबा फुल्यांच्या कार्याबरोबर ज्योतिबा फुल्यांचा विचार काय आहे असंही ते सांगणारं नाटक आहे. तर ते खूपच म्हणजे फारच सॉलिड तो आय ओपनर होता. एकतर आम्ही ते पुणे महानगरपालिकेबरोबर च्या कचरा कामगारांबरोबर आम्ही ते नाटक केलं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये 70% लोक जी होती ती पुणे महानगरपालिकेमधले कचरा कामगार होते कला पथकातले आणि 30% लोक आमच्यासारखी नट म्हणजे जे पूर्ण वेळ नाटक करतात किंवा नाटक करतात अशी लोक होती. म्हणून तो एक वेगळा अनुभव होता. त्याचे आम्ही एका वर्षात महाराष्ट्रभरात आणि महाराष्ट्राच्या बाहेर 120 प्रयोग केले. माय गॉड, एका वर्षात म्हणजे महिन्याला 10चा ऍव्हरेज साधारण. ग्रेट. तर ते वेगवेगळ्या लोकांनी ते बघितलं. तसंच केरळमध्ये केलं, ह्याच्यात केलं, त्याच्यात केलं. तर त्या निमित्ताने जे जे बघायला मिळालं ते अत्यंत फॅसिनेटिंग होतं. आता त्याच्यानंतर पुन्हा मी सावित्री ज्योती या मालिकेत ज्योतिबा फुलांचं काम केलं. ती अर्थातच जास्त काळाची होती, त्यामुळे आम्ही आणखीनही गोष्टी दाखवू शकलो. ती बंद पडली कारण का ती लोकांनी पाहिली नाही. पण या दोन त्यामुळे ज्योतिबा फुल्यांविषयी मला जे जे वाटत गेलं ते मला आणखीनच अगदी मराठीपासून म्हणजे ज्योतिबा फुल्यांनी पहिल्यांदा मराठीचा आग्रह इतका पहिल्यांदा नाही, पण ज्योतिबा फुले मराठीचा आग्रह धरणाऱ्या मोठ्या माणसांपैकी ज्योतिबा फुले हे पायनियर्स आहेत. मराठीचा आग्रह धरणारे, मराठीतून आपण लिहावं बोलावं असं म्हणणारे पहिलं नाटक तृतीयरत्न ज्योतिबा फुल्यांनी लिहिलेलं आहे. बरोबर. तर हे सगळंच व्यक्तिमत्व, जी करारीपणा आहे, जी इंटेन्सिटी आहे, जी दृष्टी आहे आणि जो आवाका आहे तो तुम्हाला स्तिमित करतो. आणि ज्या पद्धतीने सावित्रीबाई त्यांच्या बरोबर उभ्या राहिल्या आणि ज्या डेडिकेशननी आणि ज्या निडरपणाने या दाम्पत्यानी काम केलं ते तुम्हाला कधीही तुम्ही कुठलाही संदर्भ काढून बघितलात तर आपल्याला अनेकदा असं घडतं की आत्ताच्या म्हणजे अनेक काळांमध्ये असं घडत आलेलं आहे की आपल्याला कृती काय करावी हे कळत नाही. आपण विचार खूप करत राहतो आणि विचार करावाच माणसांनी, परंतु कृती काय करावी कळत नाही. त्याचा संदर्भ बिंदू म्हणून तुम्हाला ज्योतिबा फुले कायम दिसतात असं मला वाटतं. बरोबर. आणि ते खूप ग्रेट आहे. ऍक्टर म्हणून गंमत अशी असते की तुम्ही जेव्हा मोठ्या माणसाचं काम करता तेव्हा त्याच्या मोठेपणाचं दडपण न घेणं ही सगळ्यात मोठी टास्क असते तुमच्यासमोर. कारण का तुम्ही ऍक्टर म्हणून तुम्हाला वेगवेगळं काय काय करायचं असतं. म्हणजे तुम्हाला ते पहिले वाचायचं तर असतं, समजून घ्यायचं असतं, पण ते नंतर करायचं पण असतं. म्हणजे तुम्हाला त्या माणसाचं मोठेपण जर तुम्ही खूप जास्त त्या दडपणाखाली आलात तर तुम्हाला काम नाही चांगलं करतायत त्याचं. तर मी माझ्या परीनं त्या माणसावर प्रेम करायचा प्रयत्न केला, रादर दॅन त्याच्याविषयीचा आदराने माझी पाठ आणि मान झुकू नये असा मी प्रयत्न केला. कारण का ऍक्टरला ते फार गरजेचं आहे. अगदी एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे तर तुम्ही जर झुकलात तर मग ते व्यक्तिमत्व ही नीट तुम्ही मांडू शकत नाही. सो माझा प्रयत्न तो होता. म्हणजे इनफॅक्ट तू जे आधी म्हणाला होतास की ज्या 3 मुख्य व्हॅल्यूज ज्याच्यावर तू जे तुझ्या आयुष्यात तू नेहमी पाळतो, स्वातंत्र्य, समानता आणि प्रेम, या तिन्ही गोष्टी ज्योतिबांमध्ये आहेत. आणि आदर, हो, ह्या सगळ्या गोष्टी ज्योतिबांमध्ये आहेत. आणि दॅट मस्ट हॅव बीन सच म्हणजे इतका सुंदर एक्सपिरियन्स असेल तो त्या ह्याच्यात. पण तुला या विषयाला ज्यांनी इंट्रोड्यूस करवलं, अतुल पेठे, त्यांच्याबद्दल सांग ना आम्हाला. कसं असतं रे त्यांच्याबरोबर काम? नाही, अतिशय फॅसिनेटिंग. म्हणजे अतुल सरांबरोबर मी सत्यशोधक नाटक केलं तेव्हा आम्ही साधारणतः सत्यशोधक नाटकाची तालीम आम्ही 5 ते 6 महिने करत होतो. ओके. कारण का ते सत्यशोधक नाटकाच्या आधी आम्ही वर्कशॉप्स केली. त्याच्यानंतर आम्ही धनंजय कीरांनी जे महात्मा फुल्यांचं चरित्र लिहिलंय ते आम्ही अख्खं सगळ्या ग्रुपनी मिळून दररोज 40 पानं असं वाचलं. कारण का या नाटकात विशेषतः काम करणाऱ्या लोकांना सगळ्यांना ज्योतिबा फुल्यांचं म्हणणं काय होतं आणि त्यांचं आयुष्य काय होतं ह्याची क्लॅरिटी येणं अत्यंत आवश्यक होतं. मग आम्ही मग त्या निमित्ताने आम्ही वेगवेगळ्या त्या काळातल्या माणसांबद्दल बोललो. मग आम्ही वर्कशॉप्स घेतली. अतुल सरांनी वर्कशॉप्स घेतली ज्याच्यामध्ये मी होतो. अगदी बॉडी अनॉटॉमी पासून अनेक गोष्टींची वर्कशॉप्स घेतली की तुम्ही नट असतो, आपण नटाचं शरीर कसं असतं, आपल्याला काय म्हणजे नटाला त्याचं शरीर, मन, बुद्धी सगळंच नाटकात वापरावं लागलं असताना आपण वेगवेगळ्या गोष्टींची वर्कशॉप्स आम्ही तशी घेतली. मग प्रत्यक्ष नाटक बसवताना आपण जेव्हा सामाजिक महत्वाच्या पुरुषांवर
व्यक्तिमत्वांवर नाटक करतो तेव्हा अत्यंत छोट्या छोट्या गोष्टींचे वेगवेगळे अर्थ लागत असतात लोकांना. अगदी कारण का ते इतक्या मोठ्या पब्लिक डोमेनमध्ये नाटक जातं की तुम्ही कसे बसता, तुम्ही कसे बघता, तुम्ही काय घातलेलं आहे, कसं घातलेलं आहे, तुम्ही एखाद्या गोष्टीवर काय एखाद्या प्रसंगावर काय रिॲक्ट करता, या प्रत्येक गोष्टीचा अर्थ बदलत असतो. जेव्हा तुम्ही एक मोठ्या सामाजिक व्यक्तिमत्वांवर नाटक किंवा कुठली कलाकृती करता. म्हणजे तुम्ही आंबेडकरांवर काही केलं, शिवाजी महाराजांवर काही केलं, फुल्यांवर काही केलं, तर त्याचे अर्थ बदलतात. त्यामुळे तुम्हाला खूप नीट ती कलाकृती नीट मांडावी लागते, नीट पारखून घ्यावी लागते. म्हणजे आपलं म्हणणं सोडायचं नसतं, पण बेजबाबदारपणे तुम्हाला काही करता येत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींना ही सगळी आम्ही तालमीच्या दरम्यान या गोष्टी करत होतो की हा शब्द इथे चालेल का. म्हणजे आम्ही सुरुवातीला एक छोटं उदाहरण म्हणजे आम्ही सुरुवातीला आमच्या नाटकाच्या सुरुवातीला एक हे होती, गाणं होतं. तर त्याची सुरुवात होती जय भवानी जय जगदंबे अशी आम्ही सुरुवात करायचो. तर मग एक सामाजिक अभ्यासक आले आणि ते आम्हाला म्हणले की ज्या ज्योतिबांनी देवाधर्माच्या संदर्भातल्या पिळवणुकीविषयी कायम बोलले, तर त्यांच्या नाटकाची सुरुवात तुम्ही या नावांनी करू नये. भवानी आणि जगदंबा आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत ही गोष्ट खरी आहे, पण ज्योतिबांचा संघर्ष वेगळा आहे. तर मग ज्योतिबांनी ज्या व्हॅल्यूजसाठी संघर्ष केला त्या व्हॅल्यूज आपण त्यांना का देऊ नये. मग आम्ही जय स्वातंत्र्य जय समते असं त्या नाटकाची सुरुवात करायचो. कारण का ते एका वेगळ्या व्हॅल्यूचं नाटक आहे. तर अशा छोट्या 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 गोष्टी होत्या आणि त्या म्हणजे आपलं नाटक एखाद्या पब्लिक डोमेन मध्ये येतं तेव्हा ते किती मोठा ऑडियन्स बघत असतो ह्याचं या निमित्ताने दर्शन झालं मला. वेगवेगळ्या संस्था संघटनांनी बघितलं. म्हणजे आम्ही सर्वहारा जन आंदोलनासाठी ते नाटक केलं. त्याच्यानंतर आम्ही कामगार युनियनच्या अनेक कामगार युनियनचे मुळात 38,000 कामगार आहेत. तर त्यांच्यासाठी आम्ही गणेश कला क्रीडाला सलग 5 दिवस दररोज एकदा प्रयोग असं करत होतो. त्याच्यानंतर वेगवेगळ्या गावातल्या वेगवेगळ्या संस्थांनी आम्हाला बोलवलं. जे काही नाटकाचे प्रेक्षक आहेत त्यांनी नाटक बघितलं. तर सगळ्यांना कसं बदलत जातं नाटक, सगळ्यांसमोर करत असताना कसं ते बदलत जातं, काय माणसं त्या ह्या सगळ्या प्रक्रियेशी मुळात अतुल पेठ्यांनी मला इंट्रोड्यूस केलं. आणि त्याचा मला फारच म्हणजे माझ्यासाठी एक वेगळा, मी त्याच्यावर एक आमच्या साधनेनी अंक काढला होता, खुला अवकाश नावाचा एक लेखही लिहिला होता की म्हणजे माझ्याकरता बरंच वेगळं अवकाश खुलं झालं त्या नाटकामुळे. आणि ते खूप फॅसिनेटिंग होतं त्यांच्याबरोबरची ही सगळी तालिमीची प्रोसेस आणि वैचारिकता तुमची घडवत राहणं. ते तो ऍक्टर असणं त्याच्याबरोबर त्यांचं असं कायम म्हणणं आहे की आपल्याकडे नटांना विचार करायला शिकवलं जात नाही, आपल्याकडे तंत्र शिकवलं जातं, विचार शिकवला जात नाही. तर तो का मग त्या पद्धतीनं नटांना एज्युकेट करणं, घडवणं, त्यांच्याशी बोलत राहणं हे अतुल पेठ्यांच्या कामाचं फार मोठं सूत्र आहे संवादाचं. ते आम्ही सत्यशोधकच्या दरम्यान आम्ही फारच पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीने, आणि फक्त तो काही एकाच विषयावर नाही, मग तुम्ही आत्ताच्या जगण्याशी त्याचा काय संबंध आहे, मग आत्ताची माणसं, मग तसं काम करणारी आत्ता माणसं कोण आहेत, दाभोळकरांसारखा माणूस काय काम करत होता, तो काय करतो आहे, काय करू बघतो आहे, आणखीन इतर माणसं आहेत, तर ती नक्की या सगळ्या आंदोलनांचं या नाटकाशी काय नातं आहे हे सगळं बघायला मला अतुल पेठ्यांमुळे पहिल्यांदा फर्स्ट हँड हा अनुभव मिळाला. आणि नाटक म्हणून तर अनेक आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी नाटक केलं. म्हणजे ते बंदिस्त, आपण जसं नाटक बघतो त्या बंदिस्त रंगमंचांवर होतं, ते खुल्या रंगमंचावर होतं, ते आम्ही झाडाखाली प्रयोग केलेले आहेत. एक प्रयोग तर आम्ही सत्यशोधकचा सकाळी केला होता, सकाळी 11 वाजता झाडाखाली, ज्याच्यामध्ये कुठलाही दिवा नव्हता. तर हा एक वेगळा अनुभव पूर्णपणे. गावोगावी कधी कधी आम्ही स्टेज उभारलेली आहेत, जिथे गेलो तिथे, कारण का स्टेज नव्हतं, स्टेज उभारून तिथे आमचं नाटकाचं अख्खं सेटिंग तयार करून नाटक केलंय. त्यामुळे हे सगळेच अनुभव माझ्या अत्यंत जवळचे आहेत आणि त्याच्यामुळे काही ना काहीतरी घडत राहिलेलं आहे मनात. त्यामुळे फारच फॅसिनेटिंग होत आहे. मला ना म्हणजे जसं तू म्हणालास की एक कलाकार म्हणून जे एक्सपोजर तुला या नाटकामुळे मिळालं ते अत्यंत महत्वाचं आहे. दुसरा असा दिग्दर्शक जो अशीच माणसं घडवत गेला, तो दिग्दर्शक म्हणजे आपल्या सुमित्रा भावे. तर सुमित्रा मावशींबरोबर पण तू बऱ्यापैकी काम केलेलं. हो, मी खूपच काम केलं मावशी आणि सरांबरोबर. मी
सुमित्रा मावशी आणि सुनील सरांबरोबर मी खूप काम केलं. मी असिस्टंट म्हणून पण काम केलं त्यांच्याबरोबर. मी त्यांच्या घुमला असला सिनेमाचा नायकही आहे. नंतर आम्ही काही डॉक्युमेंटरीज केल्या किंवा काय म्हणतात काही त्यांच्या मोर देखणे जंगल में सारखी फिल्म आहे त्याच्यामध्ये मी आहे. माझी शाळा नावाची आम्ही सिरियल केली. त्यांच्यावर मी खूपच काम केलं. मी 10 ते ऑल पुटिंग टुगेदर मी 10-1 वर्ष त्यांच्यावर काम करतच आलेलो आहे. राईट. सो सुमित्रा मावशींना जर 1-2 वाक्यात डिफाईन करायचं असेल तर काय? मला असं वाटतं की सुमित्रा मावशी आणि सुनील सरांना जे काम करायचं होतं त्याची खूप स्पष्टता होती आणि त्या स्पष्टतेबरोबर आणि त्याच्याविषयी त्यांच्या मनात कुठलीही शंका नव्हती आणि त्यांना पाहिजे ते काम त्यांना पाहिजे तसं केलं. अगदी खरं. त्याच्यासाठी त्यांनी कुठलंही कॉम्प्रोमाइज केलं नाही, मोठं कॉम्प्रोमाइज केलं नाही. आपण फिल्म मेकर्स असतो, आपण कलाकार असतो आणि आपण माणूस असतो तेव्हा आपण कॉम्प्रोमाइजेस करतो की नाही हा मुद्दा. आपण छोटी छोटी कॉम्प्रोमाइज प्रत्येक जण, पण मुख्यतः आपल्याला जे करायचंय त्याच्यामध्ये मावशींनी आणि सरांनी कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही ही मला त्यांची फारच मोठी गोष्ट वाटते. अगदी. आणि त्यांचे सिनेमे सगळ्यांना आवडतील का ते त्या प्रत्येक माणसावर अवलंबून आहे. परंतु त्यांना जे करायचं होतं त्या सिनेमांमध्ये एक्झॅक्टली आता वास्तुपुरुष सारखा सिनेमा असेल ज्याच्यामध्ये अमरापूरकरांनी इतकं कमालीचं काम केलं. म्हणजे मला असं कधी कधी वाटतं त्याच्यात बाबांनी काम म्हणजे ऍक्टिंग केलेलंच नाहीये. त्यांनी असं बाबांना उचलून तिथे ठेवलं, फक्त ते कॉस्ट्युम मध्ये ठेवलं. राईट. इतकं ते नॅचरल काम झालेलं आहे. पण आणि सुमित्रा मावशींची एक आठवण मी सांगते, कारण तू इतकं काम त्यांच्याबरोबर केलेलं आहेस. मी एक फिल्म बनवली होती पुरुषोत्तम नावाची. त्याच्या पुण्यातल्या प्रीमियरला त्या आल्या होत्या आणि नंतर त्यांनी मला बोलावून घेतलं घरी. मी कोथरूडला त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी मला विचारलं, रीमा तू ही फिल्म का केलीस? म्हणलं प्रोजेक्ट चांगलं होतं, बजेट होतं, प्रोड्युसर होता, फायनान्सर होता म्हणून मी केली. तर त्यांनी मला इतकं सोपं गणित सांगितलं की रीमा इथून पुढे जो विषय तुला आवडेल ना आणि ज्याच्यावर तुला करायचं असेल ना त्याच्यावरच तू कर. आणि त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की तू जननी नावाची जी फिल्म केलीस जी कान्सला गेली, सो जेव्हा तुझ्या मनातून तुला वाटतं आणि तू तो विषय लिहितेस आणि तू ते करतेस तेव्हा इट विल डेफिनेटली बी सक्सेसफुल. त्याला आर्थिक सक्सेस मिळेल की नाही हे माहिती नाही. सो ते मी कुठेतरी धरलेलं आहे. म्हणजे मावशींचं आणि माझं ते शेवटचं संभाषण. राईट. सो दॅट इज अ लेसन फॉर लाईफ. आणि जे तू म्हणालास की जे आवडतंय ना काम ते करा, ज्याच्यातून आनंद मिळेल ते करा. मावशींचं आणि सरांची त्यांना जे विषय मांडायचे त्याच्याविषयीची कमिटमेंट इतकी क्लीन आणि क्लिअर होती की त्यांच्या मनात त्याच्याविषयी कुठलाही गोंधळ नव्हता. आणि त्यानुसार त्यांनी नट निवडले, त्यानुसार त्यांनी नटांना ब्रीफिंग्स केलं, त्यांनी नटांना त्या ज्या पद्धतीने मावशी आणि सर इन्स्ट्रक्ट करायचे ते पण मी अत्यंत जवळून बघितलं. अतिशय सटली नटांना ते त्या बाजूला वळवायचे. कारण का ऑब्व्हियसली प्रत्येक नट काही तसा हे होत नाही, पण नटांना ते ज्या पद्धतीनं त्यांनी वळवलं त्यांना पाहिजे त्या विषयाकडे, ती फारच कमेंडेबल गोष्ट होती. आणि तुला कधी हे जाणवलं की नाही मला माहिती नाही, पण मावशींचं त्या नटांना जेव्हा इन्स्ट्रक्शन्स द्यायच्या तेव्हा त्या इन्स्ट्रक्शन्स नसायच्याच, है ना? त्या विचार द्यायच्या की आता असा विचार हे करत असेल. त्याच्यामुळे त्या इतक्या इन ट्यून असायच्या कोण व्यक्ती कोण कलाकार आहे आणि त्याची थिंकिंग प्रोसेस काय आहे आणि त्याच्यामुळे याला कोणत्या शब्दात सांगितलं तर कळेल. बरोबर. मी म्हणजे असा दिग्दर्शकच नाही पाहिलेला. नाही, फारच त्यांची कामाची त्यांची एक शैली होती आणि ती त्यांनी तयार केली. मला फारच छान वाटतं. त्यामुळे मी त्यांच्याबरोबर आणि तुला त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं. दॅट इज सच अ ब्लेसिंग. सो ओमकार, आपण एवढ्या सगळ्या विषयांवर बोलू. इतका विचार तू करतोस, इतकं वाचन तू करतोस. मला आता ना आमच्या स्पेशली ज्या महिला ऑडियन्स आहेत ज्या तुझ्या खूप मोठ्या फॅन आहेत, त्यांच्यासाठी मला हा प्रश्न विचारायचा आहे की तू खरंच एवढा सिरियस असतोस का रे नेहमी? मग ह्याला सिरियस म्हणतात की नाही हे मला माहित नाही. मी जसा आहे तसा मी असतो. ओके. हेच माझं तुमच्या महिला ऑडियन्सला उत्तर आहे. नाही, पण आता लेट्स गो ऑन अ लाईट नोट. आणि आम्हाला तुझ्याबद्दलची अशी एखादी गंमत सांग ना, किंवा एखादा असा घडलेला विनोद सांग ना. म्हणजे असं तू छान हास, आम्हाला सांग, तुझ्या खळ्या दिसू देत.
नाही ऍक्च्युली मला कुत्र्यांची खूप भीती वाटते. ओ हा. ओके. तर त्यामुळे कुत्री माझ्या मागे लागतात तेव्हा कायम विनोदीच प्रसंग घडतात. कारण का ज्यांना वाटत नाही कुत्र्यांची भीती त्यांना असं ते खूप फनी वाटतं की अरे हे तू कुत्र्यांना काय काय घाबरतोस. घाबरतोस? हं. यू अपिअर अ डिफरंट पर्सन की जो हम्म. कुत्र्यांना तरी न घाबरणारा व्यक्ती हो. असशील तू असं वाटतं. पण मी कुत्र्यांना खूप घाबरतो आणि का घाबरतोस तू कुत्र्यांना? मला माहित नाही, मला भीती वाटते. ओके. त्याच्यामुळे ते कुत्री माझ्या आसपास आली की मी खूप हे जे काही माझं कंपोजर इतकं होतं आणि मग समोरच्या माणसांना ते खूप मी अनेकदा माणसांच्या घरी जाताना विचारतो की तो कुत्रा आहे का तुमच्या घरी सांगा. कुत्रा असेल तर मी म्हणजे आता ऑब्व्हियसली मी त्यावर थोडंसं कंट्रोल केलेलं आहे. पण तर एक फनी गोष्ट अशी की आमच्या एका मित्राचे वडील म्हणले की तू कुत्र्यांना का घाबरतोस एवढा. आता घाबरतो काय करू. तर ते म्हणले अरे सोपं आहे. कुत्र जर तुला कडे आलं तर छत्री उघड काय तर फटाका फोडायचा. तर म्हटलं बरोबर आहे पण आता मी जानेवारी महिन्यात कुत्र माझ्या मागे लागलं तर काय करू. छत्री आणि फटाका छत्री नसते, दिवाळी संपलेली असते त्यामुळे फटाके नसतात. छत्री जानेवारी महिन्यात आपण वापरत नाही. जानेवारी ते मार्च मध्ये काय करायचा हा प्रश्न उरेलच. तेवढ्या काळात तर घाबरावंच लागेल ना कुत्र. No, that is funny. I think we got it. So, याबरोबर वी कम टू द लास्ट सेगमेंट ऑफ आवर कॉन्व्हर्सेशन, ज्याचं नाव आहे सनविवी. सनविवी. ओके. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. सो आता जर तुला एक पोस्टकार्ड दिलं आणि म्हटलं तुला ज्या व्यक्तीला लिहायचंय त्या व्यक्तीला लिही. ते आजचे कालचे ज्योतिबा असतील, कोणीही असू शकतं. तर तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? मला खरं विचार करायला लागेल यार. कारण का एकतर आता आपण पत्र लिहित नाही. आणि आय डोंट नो कोणाला पत्र लिहिता येईल. आपल्यावर जाणते अजाणतेपणी ज्या लोकांनी प्रभाव टाकलेत अशा लोकांना मिळूनच आपल्याला खरं तर पत्र लिहावं लागेल. कारण का आपण जे असतो त्याच्यात त्यांचा भाग खूप मोठा असतो असं मला वाटतं. डेफिनेटली. आणि ती वेगवेगळी माणसं असतात. तर मला अशाच माणसांना पत्र लिहायला आवडेल की ह्या सर्व मी आता आपण ज्या माणसांचे उल्लेख केले त्या सगळ्या माणसांना की कारण का त्यांच्यामुळे आपल्याला काही ना काहीतरी शहाणपण मिळालं आयुष्यात. नक्कीच. आणि त्याच्यामुळे आपण कमीत कमी कधीतरी आपल्याला काय करायचं नाही हे तरी कळलं. कारण का ते ऍक्टर करता फार गरजेचं आहे. काय करायचं नाही हे कळणं किंवा कोणाही करणं फॉर दॅट मॅटर. तर अशा ज्या सगळ्या माझ्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींना मला हे पत्र लिहायला आवडेल. बर. ओके, फाईन. थँक्यू सो मच ओमकार. थँक्यू. तू इतके सगळे उद्योग करतो आहेस, असेच अजून भरपूर करत राहा. येस. आणि छान छान परफॉर्मन्सेस तुझे. आणि OTT तू बघत नसलास किंवा सिरीज खूप जास्त बघत नसलास तरी तू सिरीज मध्ये काम नक्की कर. येस, नक्की. कोणाला इच्छा असेल तर संपर्क साधा. आणि मुक्काम पोस्ट मनोरंजन मध्ये इकडे आता इंटरव्ह्यू करून मला खूप मजा आली. खूप छान वाटलं मला. कारण का बऱ्याच गोष्टी बोलता आल्या त्या निमित्ताने. आणि मुक्काम पोस्ट मनोरंजनचा हा इंटरव्ह्यू माझा कधी येणार आहे ते आता आपल्याला कळेलच. तर यू प्लीज सबस्क्राईब टू इट. जसं इमानी सांगितलं तसं. कारण का आपण जेव्हा आपल्याला जर चांगली माणसं इथे यायला हवी असतील तर ती आपल्या पाठबळाशिवाय काही येऊ शकत नाहीत. तर आपण त्याला पाठबळ दिलं पाहिजे. आणि त्यामुळे सबस्क्राईब करा. हा इंटरव्ह्यू तुम्ही काय लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मोहब्बत करे, खुश रहे, मुस्कुराए. थँक्यू.